केस नंबर 73. अशी एक केस ज्यामध्ये आहेत सायको किलर आणि 6 सस्पेक्ट. इतके गुन्हेगार बघितलेत ना, काही असतात हुशार, काही बिचारे पश्चाताप होतो त्यांना, पण काही काही असे असतात ना ज्यांना आपण गुन्हा केला हे मान्यच नसतं, आपण केलंय ते योग्यच केलंय असंच त्यांना वाटत असतं. आणि 2 वकील लढतात कोर्टामध्ये. कोणी गुन्हेगाराला इनोसंट ठरवायचा प्रूव्ह करतं आणि कोणी गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी ट्राय करतं. कोण आहे ही मुलगी? ॲडव्होकेट मधुरा इनामदार. ट्रॅक रेकॉर्ड 100% आहे सर. यामध्ये येतात खूप सारे पोलीस आणि इन्व्हेस्टिगेशन. पण जेव्हा पोलीस सायको किलर पर्यंत पोहोचतात तेव्हा वेगळंच गुपित बाहेर येतं. तर या सगळ्याबद्दल हा चित्रपट आहे, तो म्हणजे केस नंबर 70. हा चित्रपट अशाच केसवर बेस आहे. चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये आपल्याला शैलेश दातर, राजश्री भाग आणि अशोक शिंदे, नंदिता पाटकर हे मुख्य कलाकारांमध्ये पाहायला भेटतात. या चित्रपटामध्ये सायको किलर एक एक करून खून करत जातो आणि पोलीस त्याला शोधण्यामध्ये असतात. तर हा चित्रपट आहे पूर्ण सस्पेन्सने भरलेला आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये भरलेला. तुम्हाला हा चित्रपट धरून ठेवेल याची गॅरंटी आहे. आता आपण पाहू ऑडियन्सची रिॲक्शन या चित्रपटाच्या ट्रेलरवर. ट्रेलरच्या कमेंट सेक्शन मध्ये सगळे खूप एक्साइटेड आहे या चित्रपटासाठी, कारण मराठी चित्रपटसृष्टी असा काही पहिल्यांदा आणत आहे ज्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन क्राईम जॉनर आहे. आता पण हेच बघणं आहे हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडतीस येतो की नाही. टू बी ऑनेस्ट, हा चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर मी देखील एक्साइटेड आहे. मला तर असं वाटत आहे मराठी चित्रपट सृष्टीने माझं ऐकलं की काय, कारण ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल. याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवली होती ज्यामध्ये मी सांगितलं होतं की मराठी चित्रपट सृष्टीने क्राईम जॉनर किंवा असे वेगवेगळे जॉनर मध्ये चित्रपट ट्राय करायला पाहिजे आणि त्या जॉनर मध्येच आपल्याला हा चित्रपट पाहायला भेटत आहे. सो या मी खूप एक्साइटेड आहे या चित्रपटासाठी. आणि स्पेशली मला अभिनय पाहिजे तो म्हणजे राजश्री भावेचा, कारण राजश्री भावेचे जे कॅरेक्टर या चित्रपटामध्ये ते कोर्टात आहे. मी पियुष, तिथे न्याय मागायचा असतो, इथे डायरेक्टली फैसला सुनवायचा असतो. खूप भारी वाटलं मला. ऍज अ वकील म्हणून बेधडक गर्ल आहे ती या चित्रपटामध्ये. सो या तिचा अभिनय पाहण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. तर हा होता चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू केस नंबर 70. हा चित्रपट रिलीज होत आहे 6 फेब्रुवारी 2026 ला. तर तुम्ही हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहणार आहेत की नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बाकी मी कृष्णा घेतो राजा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये.